वीडियो हाँ वीडियो में तेरा आएगा आएगा आज आएगा तेरा दोपहर तक टेंशन मत ले। जबरदस्त चेंडू स्वतः केलाय फलंदाज जयेश आणि पहिले बॉल से भाई भेजता ना आ रहा है भाई भेजता बाबा बस बाळासाहेब ठाकरेंचा एक दरारा या ठिकाणी सादर केला। अरे वो बोला है उसको बोला तो एडिट करके उसको सेंड कर बाद में YouTube पे डाल। इथेच जबरदस्त समालोचक कुठली परिसरात तुषार धुमाळ या ठिकाणी आले त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया। आणि आपण पाहतो तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा पायलटच्या दिशेने चौकार जातो ठिकाणी प्रगतीपथावरती पाहायला मिळतो। गोलंदाज तयार जितेंद्र पलांडे ऐसे थोड़े हा चेंडू जबरदस्त चाकत चांगल्या पद्धतीने फेकला गोलंदाज जितेंद्रने आणि हा चेंडू जबरदस्त प्रहार या चेंडूवरती पाहायला मिळतो। सीमारेषा जिल्ह्यात चेंडू मित्रांनो इथेच चौकाराच्या दिशेने वाट धन्यवाद तुझे मास्टर सिद्धेश गुल्ले किमान 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे कारण षटक यांनी पावलेमध्ये षटक या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा आल्या तांबाडी संघाच्या। हा चेंडू अशावेळी नजरेने फलंदाज मात्र चेंडू कारण पहिला सामना या ठिकाणी सावली संघ विजय झालाय। निश्चितच केतनने सुद्धा आपले प्रहार या ठिकाणी ते तांबाडी संघाची 22 धावा धावतळकावरती प्रकाश पाटीलचा चेंडू चांगला सन्मान जबरदस्त शानदार तांबाडी संघाला दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती हा चेंडू षटक करण्याचा प्रयत्न 28 धावा धावतळकावरती हा चेंडू अतिशय चेंडू हवामध्ये राहिला। सुशांत पलांडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांकडून आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतात खेळपट्टीवरती आणि या 2 धावेच्या मदतीने कंटिन्यू कॅमेरा मैदानामध्ये सुरक्षित आहे। जयेश आणि केतनने आपल्या विवाद स्पष्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा दिले मारे अशावेळीच मध्ये चेंडूकडे पाय मारला चेंडूला जाण्याची बाजू कारण सुरक्षित दिसते जोड शकले मैदानात केतन आणि अमर पवार कोणती चुकी करत नाहीये फलंदाज बाद कुशल आपण बघतोय त्या ठिकाणी अविनाश पलांडे बरोबर आले त्यांचं आपण स्वागत करूया। पण या चेंडू मात्र स्वयं मांगापला एकदा मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होत आहे कारण शतक पण थोडंसं खराब झालं आणि या चेंडूवर धावा मिळतात 2 जर या ठिकाणी एखाद विकेट मिळाल्या तर थोडंच धावसंख्येवरती अंकुश होऊ शकतो। पण इथे मात्र चेंडू हवेमध्ये शतक चेंडूच्या खाली प्रयत्न करतात पण झोप आणू शकलं नाहीये ते त्या मिळत्या चेंडूवरती आणि एका धावेच्या बरोबरीला धावसंख्येमध्ये वाढ होती धावा होतात। तांबाटी संघाची ही जोडी गोलंदाज तयार कुशलचा हा चेंडू चांगला चेंडू हा चेंडू यावेळेस मात्र मुन्ना पिंगळे उंची कमी छोटा टॅग बडा धमाका मुन्ना पिंगळे चेंडू आढळतोय पण धमाका मात्र त्यांचा केलाय तो मयूर पाटील आपण पिंगळे यावेळेस मॅचची कडा घेऊन जातोय पण चेंडू माझ्या सीमा पार होणार 4 धावा रोखू शकणार नाही त्यावेळेस रक्षक आणि सीमा रेषा 4 धावा जातात या चौकाराच्या बरोबरीनं 48 धावा धावसंख्यावरती येतात तांबाडी संघाच्या 48 धावा तिसरे षटक सुरू असताना एक बाद एवढी दमदार सुरुवात विरोधी संघाच्या बरोबर करताना खेळ करतात तुम्ही फलंदाज हा चेंडू यावेळेस मात्र बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय पंचायत शिंदे चौगुले आणि बैलबाल आमचे संतोष वाईट चेंडू भूपेंद्र पालांडे 16 धावा आणि आतापर्यंत 2 चौकार दिले हा चेंडू चांगला पडला पेक्षा जवळ सीमारेच्या पलीकडे प्रशांत काल त्यांनी जे स्टेटमेंट केलं अतिशय चांगलं भाषण त्यांचं आपण बघितलं असेल काल मुंबईच्या महानगरपालिकेच्या निमित्तानं पण हा चेंडू विकेटच्या डोक्यावरला सत्याचा चेंडूकडे बघत राहिला सीमा पार जाते सगळ्यापर्यंत पाहुण्यांनी भरलेलं वाचून असतं आणि त्या सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो पण हा पहिला चेंडू पण तो रेकॉर्ड इथे ब्रेक होईल का हे पाहणं फार गरजेचं आहे। मुन्ना पिंगळे खराब गोलंदाजी करतोय मुन्ना पिंगळे हा चेंडू सुंदर स्टोन लगावलाय मंगांच्या डोक्यावरून चेंडू जाणार का आणि हा सीमा पार षटकार खरं तर त्यांना आपण दाद दिली पाहिजे गोलंदाज तयार
दुसऱ्या क्रमांकाला 25,000 रुपयाचा पारितोषिक. हा चेंडू आणि रेकॉर्ड ब्रेक झाला कालच्या धावसंख्येचा. या षटकाने एकूण धावसंख्या फार फास्ट आहे. गोलंदाज तयार. चौथा मुन्ना पिरेच्या गोलच्या तुकड्यावर मुन्ना पिरे षटकार आले तर विक्रम होऊ शकतो. जे इथे पोझिशन असणार इथे माझ्या दोघांचे पैसे वाचलेत. मित्र त्या ठिकाणी ज्यांचे मनोज पाटाळे आणि रुपेश पाटाळे यांनी जे पारितोषिक लावले जर 50 केल्या तर तेवढंच पारितोषिक आणि 1000 रुपये रुपेश पाटाळे. राइट आर्म ओवर द विकेट मुन्ना के लिए और पहली गेंद मुन्ना ने खेला डीप स्क्वायर बाउंड्री के बाहर. क्या ये वन बाउंड सीमा रेखा के बाद ये गेंद सीधा सीधा ग्राफ के ऊपर इस गेंद को फील्ड किया लेकिन हर एक डॉट गेंद मौत का कारण बने कि इस प्रतियोगिता पर होने में देरी नहीं लगी. एक काम कर रहे हैं और ये देखिए कॉन्फिडेंस लो होती हुई मुन्ना की बल्लेबाजी और ऐसे के सदमा जिस मुन्ना ने हाल के कप्तान यहाँ पर आते हुए नजर आ रहे हैं. एक शॉट दे आया धूप आ गया यार. एक रन में यहाँ पर बनाने की लिखता दुप्पा से कुछ नहीं होगा. हमेशा चांदी घोड़वी के बल्लेबाज और ये देखिए कॉन्फिडेंस लो हो चुका है. इस टाइम का 94 रन का हो चुकी है. और ये लंबा छक्का और जिन की तरफ से एक बड़ी प्रतियोगिता का ऐलान किया जा चुका है. यहाँ पर मुझे दिखाई दे रही है बड़ी की तरफ से राइट हैंड ओवर द विकेट और उसको मत शायद हो सकती है फाइनल बाउंड्री के बाहर शायद होने के लिए. गेंद बल्लेबाजों द्वारा 94 रनों का उन्हें करना है पीछा. भूलना नहीं होगा हर गेंद बाउंड्री के बाहर यह समीकरण होना चाहिए. लेकिन मालकर साहेबांचे सुद्धा मनापासून आपण धन्यवाद देऊया. बिल्कुल रंजीत जी सावंत साहब की शुरुआत टॉस किया जाएगा. बहुत ही बढ़िया फील्डिंग मिला. एक ही रन किधर से कॉल दरम्यान नवा पडतो पाहायला गेलो तर धावांच्या डोंगराखाली ओझा खाली दबलेली दिसते ती घडवली संघाची फलंदाजी. हारी तर उठून गेले समालोचन छुट्टी नहीं मिल रहा ना उसको. शॉट क्षेत्रावरच्या डोक्यावरून चेंडू तटावला. चेंडू जातो डीप क्षेत्रावर सीमारेषेवर बाहेर गोळीच्या वेगाने हा म्हणतो चौकार. सब दिखता है. समोर भगवान 1995 ला आपण पाहिलं मनोहर जोशी सर महाराष्ट्राचे पहिले शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले आणि विधानसभेवर मोबाईल वर चार्जिंग किती डौलाने भडकला. माझगाव संघाला त्याचं प्रत्युत्तर देताना कुठेतरी थोडीशी डगमगली. तुम्ही म्हणाला गोळीची पण पहिला चेंडूमध्ये चांगला चेंडू आपण जाऊ नंतर पुन्हा इथे चांगला चेंडू पॅकेज पहिल्या चेंडूवर छत्री खाली माघारी परतला परंतु इथे मात्र बचावला. एक रनची वरती येतो तर मी म्हणाले चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या खरोखर दुसरा चेंडू होता गल्लीमध्ये जातो तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक्के दुःखे पिचची काम चलने वाला विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा. दोन्ही संघ संघर्ष करतो विरोध करतो संघर्ष त्यांच्या कामी येत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी या अगोदरच्या सत्रामध्ये अतिशय चांगली. इथे आपल्या मान्यवर येतात त्यांचं महाराष्ट्र स्वागत करूया. तुला भी ग्रिप के बैट रहेगा दो दे उसके भोपू के हाथ में ये नहीं दूसरी रायगड जिल्हा युवा सेना चिटणीस यांचं आपण स्वागत करूया. पण असं वाटलं होतं की बाळासाहेबांनंतर काय पण उद्धव साहेब ठाकरे यांचं नेतृत्व आणि त्यानंतर मात्र आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून तरुणांना एकत्र बनवलं 5 षटकार मारून. आणि शिवाजी शेलार जे स्वतः नगरसेवक होते क्रिकेटचे निस्सिम चाहते घरी गेल्यानंतर कोणाशी त्यांची टीम खेळते. आता जर विचार केला तर प्यार ने मेरे को प्यार पसंद ही नहीं सबको मालूम है. प्यार से नफरत नहीं. पाहत होते ते 5 षटकार बसले त्यांच्या गोलंदाजाला. कोणाशी काही बोललं नाही. समोरच्या फलंदाजाचं अभिनंदन केलं समोरच्या फलंदाजाचं आणि घरी गेलो. फाइनल पर चुकल है. फाइनल अभी और 2 मैच जीतेंगे सेमी में. नक्कीच पण पूर्णपणे अडचणीत आयसीयू मध्ये त्या दगडांवर हनुमंताने जेव्हा राम हा शब्द लिहिला म्हणजे दगड सुद्धा पाण्यावर तरबूज